3-4 ओळीतच सांगण्याची ओळख आहे, जास्त काही मोठी नाही आहे माझी ओळख. पहिलं प्रॉडक्ट माझं मी माझ्या मुलीकरताच केलं होतं. लिपस्टिक लावून दे म्हणायची, मी गाईच्या तुपात रंग घालून द्यायला सुरुवात केली तिला आणि ती सॅटिस्फाईड नव्हती. मग त्याला घट्ट करायला कोकम तूप वापरलं, खायचा रंग वापरला आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्यासारख्याच अशा अनेक आया असतील की ज्यांना आपल्या मुलीला ही लिपस्टिक नाही लावायची आहे बाजारातली केमिकलवाली. मग मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि साधारणपणे 6-7 वर्ष लागली मला त्याला फॉर्ममध्ये आणायला, कारण त्याला केमिकल मला काही वापरायचं नव्हतं. कुठलंही स्टॅबिलायझर नाही किंवा कुठलंच बाकीचं काही, म्हणजे ज्याला आपण आत्ता ज्या इतर लिपस्टिक मार्केटमध्ये मिळतात त्यातलं काहीच माझ्या लिपस्टिकमध्ये नाही आहे. इतकं घरगुती स्वयंपाकघरात तयार झालेलं लिपस्टिक आहे हे. आणि मग ते विकणं मला खूप कठीण होतं. तर त्याच्यानंतर मग त्याच्या जोडीने काहीतरी अजून प्रॉडक्ट पाहिजे म्हणून मी डेव्हलप केलं एक रिज्युव्हिनेशन ऑइल, की ज्याच्यावरती सगळ्या लॅब टेस्ट माझ्या झालेल्या आहेत. सेल कल्चरपासून ते क्लिनिकल ट्रायल आणि संचय 3कडचं संचय हेल्थ क्लबमध्ये सुद्धा आम्ही मसाज ऑइल म्हणून सुद्धा ते वापरलं. आणि फायनली ते डॉक्टर केळकर जे आहेत, विनोद केळकर, म्हणजे नचिकेत हॉस्पिटल, तर ते गेले 26 वर्ष त्याचा रिज्युव्हिनेशनचा जो म्हणजे जी प्रॉपर्टी आहे ते कुठल्याही जखमा भरण्यासाठी ते उपयोग करतायत त्याचा. कुठलंही, कारण सेल ग्रोथ होणं ही त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. अँटीबायोटिक तुम्ही पोटातनं द्याल, मग कुठलंही म्हणजे अगदी तुमचं बेडसोर कितीही जुनं असू दे, कितीही मोठं असू दे, मी चॅलेंज घेऊन जखम बरी करून दाखवते 1.5 महिन्यात. तर त्याच्यानंतर मग माझ्या मुलीने सगळं कॉस्मेटिक इंडस्ट्री सुरू केली साताऱ्यामध्ये. लिपस्टिक सगळं तिने करायला सुरुवात केली आणि बर्वे जे आहेत, जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे, तर त्यांनी त्याचा बर्वा ब्रँड केला आणि त्यांनी सगळे तुपाचे प्रॉडक्ट माझ्या मुलीकडनं बनवून घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे आत्ता बर्वा ब्रँडनी ते सगळं चालू आहे. तेलाचं प्रॉडक्ट मी फक्त होल्डवरती ठेवलं की मला आता काहीच करायचं नाही त्याच्यात, कंटाळले म्हणूनसाठी. आणि आता तिसरं जे केलेलं आहे, मी स्वतः गेली 30 वर्ष स्वतः घरामध्ये हवन करते. आणि ते करताना माझ्या लक्षात असं आलं की हवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रमाण आणि त्याची शुद्धता हे सगळं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते आपण हवेवरती त्याचं काम करतो आहे. तर त्यासाठी काय करावं, तर मी पहिल्यांदा त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याची गौरी करून पाहिली की सोपं 10 गोष्टी घरात गोळा करायच्या, हवनाला बसायचं, बेळवाल्यासारखं सगळं समोर घेऊन बसायचं, त्याच्यापेक्षा आपण एकच काहीतरी कॉम्पॅक्ट हे करू म्हणून करायला सुरुवात केली. तर ते गौरी काही पेटत नाही आणि त्याला कुठलंही बाजारात जे धूपकप तुम्हाला आत्ता कोळशाच्या ऐवजी वापरायला काहीतरी मिळतं, त्याच्यामध्ये कुठलंही काहीही तुम्हाला उपयोगी गोष्ट नसते. फक्त ते स्वस्त मिळतं म्हणून आणि धूप जाळायला काहीतरी लोकांना एक बेस पाहिजे म्हणून ते धूपकप असतात, बाकी त्याचा काही उपयोग नाही आहे. पण फक्त तो फॉर्म, कारण त्याचा डाय इझिली अवेलेबल आहे म्हणून त्या मशीनमध्ये मी या गौरीला घातलं आणि जाळण्यासाठी फक्त तुमचं तूप जे तुम्ही घालताय त्या तुपानेच ते जळणार आहे, त्याच्यात केमिकल नाही आहे. त्याचे हवेचे रिपोर्ट मी घेतलेले आहेत, त्याचा ऑराचाही रिपोर्ट घेतलेला आहे आणि ते सगळे वंडरफुल आलेले आहेत, ते मी तुम्हाला शेअर करू शकते बस. आणि त्याला आपण आत्ताच्या काळात स्मार्ट हवन, इन्स्टंट हवन, की जे घरोघरी तुम्ही करू शकता असं ते आहे. की आपल्या घरामध्ये आपण म्हणतो की आपले विचार जे होतात तयार त्याच्यावरती जास्त परिणाम आपण खातो त्या अन्नाचा असतो. त्यामुळे किचनमध्ये जर तुम्ही ते ओट्यावरती लावून ठेवलं हवनकुंडामध्ये आणि अन्नपूर्णा स्तोत्र लावून ठेवलं तर स्वयंपाकाच्या चवीपासून करणाऱ्याच्या मनावरती परिणाम होतो आणि तो खाणाऱ्याच्या ॲटोमॅटिक येतो.